पृथ्वीवर सजीव सृष्टी कशी निर्माण झाली याबद्दल सांगताना डार्विनने प्राण्यांच्या उत्क्रांतीसोबतच माणसाच्या उत्क्रांतीबद्दल देखील प्रमुख असं भाष्य केलं आहे. डार्विनच्या सिद्धांतानुसार पृथ्वीवर पहिला जीव हा पाण्यात तयार झाला. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना आपण जलचर असे म्हणतो. तसे तर अनेक जलचर पाण्यात राहतात, पण पाण्यावर राज्य केलं मासा या प्राण्याने. जलचरांचा प्रतिनिधी म्हणजे मासा. पृथ्वीवरील पहिला जीव अमिबा ते परिपूर्ण मासा हा लाखो वर्षांचा काळ. हा लाखो वर्षांचा काळ दर्शवणारा दशावतारातील मत्स्य अवतार हा प्रतीक असावा. आता डार्विनच्या सिद्धांतानुसार पाण्यातील जीवांचा पूर्णपणे विकास झाला होता. त्यांनी काळाच्या ओघात परिस्थितीशी मिळतं जुळतं घेत जमिनीवर येण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते पूर्णतः शक्य झालं नाही. अशातूनच उभयचर अशा प्राण्यांचा विकास झाला. असे प्राणी जे जमिनीवर आणि पाण्यात देखील राहू शकत होते. तसे तर अनेक उभयचर प्राणी आहेत, पण उभयचरांचा प्रमुख म्हणजे कासव. असा हा उभयचरांचा लाखो वर्षाचा काळ म्हणजे दशावतारातील कूर्म अवतार अर्थातच कासव असावा. आता या उभयचरांनी स्वतःला जमिनीवर येण्यासाठी पूर्णपणे विकसित केलं. ते जमिनीवर आले होते. अशा या सरपटणाऱ्या किंवा त्याहून थोड्या विकसित प्राण्यांनी पृथ्वीवर स्वतःचं असं अस्तित्व तयार केलं. अशा प्राण्यांचा काळ म्हणजे वराह अवतार असावा. आता वराह अवतार म्हणजे पृथ्वीवर केवळ डुक्करच होतं असं नाही. अशा प्रकारच्या प्राण्यांचा काळ म्हणजे वराह अवतार. हे केवळ प्रातिनिधिक स्वरूपावर घेतलं असावं. या गोष्टींचा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा यामागील आपण वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊयात. आता पृथ्वीवर परिपूर्ण असे प्राणी आले होते. स्वतःचे रक्षण करणारे पूर्ण वाढ झालेले, ज्यामध्ये घोडा, हत्ती, उंट, बैल, सिंह यांसारखे प्राणी होते. खरोखरच डार्विनने मानवाच्या उत्क्रांतीबद्दल देखील प्राण्यांच्या उत्क्रांतीप्रमाणेच प्रमुख असं भाष्य केलं आहे. एकीकडे प्राण्यांची पूर्णपणे वाढ होत असतानाच माकडामध्ये माणसाचे गुणधर्म यायला सुरुवात झाली होती. असा हा अर्धे शरीर प्राण्याचं आणि अर्धे शरीर माणसाचं असलेला दशावतारातील नरसिंह अवताराचा काळ असावा. खरं तर माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झाली हे डार्विन पूर्णपणे सिद्ध करू शकला नाही. म्हणूनच दशावतारातील नरसिंहाचं अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर माणसाचं दाखवण्यात आलेलं असावं. आता दशावतारातील पुढचा अवतार म्हणजे वामन अवतार. प्राण्याचे गुणधर्म पूर्णपणे जाऊन माणसाचे गुणधर्म यायला सुरुवात झाली होती. डार्विनच्या सिद्धांतानुसार मानवाच्या उत्क्रांतीचा असा टप्पा म्हणजे होमो हॅबिलिस माणूस. हा मानव कमरेतून वाकलेला होता, उंचीने बुटका होता. या ठिकाणी आपल्याला दशावतार आणि डार्विनचा सिद्धांत एकरूप होताना दिसतो. आता याच्यानंतर येतो मानवाच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणजे होमो इरेक्टस मानव. खरं तर याच मानवाने पृथ्वीवर सर्वात अगोदर हत्यार वापरायला सुरुवात केली. अर्थातच ती दगडापासून बनलेली होती. आपला दशावतारातील 6वा अवतार होता परशुराम, ज्याचं हत्यार होतं परशु म्हणजे कुऱ्हाड, जे दगडापासून बनलेलं होतं. याच होमो इरेक्टस माणसाने पृथ्वीवर अग्नीचा शोध लावला. परशुरामाच्या वडिलाचं नाव जमदग्नी होतं. या होमो इरेक्टस माणसाच्या 2 टोळ्या ज्यावेळी समोरासमोर यायच्या त्यावेळी त्यांच्यामध्ये प्रचंड युद्ध व्हायचं. इतकं की कोणीतरी एकच शिल्लक राहायचा. हा माणूस अतिशय क्रूर रागीट होता. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी क्षत्रियमुक्त केली होती. कदाचित हे सर्व यातच येत असावं. हा माणूस भटकंती करायचा आणि गुहेत राहायचा. परशुराम देखील भटकंती करत होता. परशुरामाने घोड्याचा वापर केला असा कुठेच उल्लेख आढळत नाही. जसं नाव होमो इरेक्टस आहे तसंच परशुरामाचं शरीर उंच आणि मजबूत होतं. यानंतर येतो क्रोमोनॅनमन. खरं तर याच मानवाने भटकंती सोडून एक स्थिर वासाहत करून राहायला सुरुवात केली. हा मानव शेती करू लागला, प्राणी पाळू लागला. दगडांपासूनची हत्यारं सोडून थोडी प्रगतशील अशी हत्यार वापरू लागला, ज्यामध्ये धनुष्यबाण आणि भाला अशा प्रकारची हत्यार होती, जेणेकरून दुर्नत प्राण्यांची शिकार करता येईल. आपला दशावतारातील 7वा अवतार राम अवतार कदाचित यालाच पूरक असावा. या मानवाच्या मनात आपोआपच कुटुंब वात्सल्य ही भावना निर्माण झाली. सीतेचा जन्म आणि मृत्यू जमिनीत झाला होता. कदाचित याच काळात त्या मानवाला जमिनीचा आणि शेतीचा वापर कसा करावा हे अवगत झाले असेल. यानंतर येतो दशावतारातील 8वा अवतार कृष्ण अवतार आणि डार्विनच्या सिद्धांतानुसार पुढचा मानव म्हणजे होमोसेपियन मानव. खरं त्या मानवाच्या मेंदूचं वजन पृथ्वीवरील मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात सर्वात जास्त होतं म्हणजे 1600 ग्रॅम. आजच्या मानवाच्या मेंदूचं वजन आहे 1400 ग्रॅम. हा मानव आतापर्यंत सर्वात जास्त हुशार बुद्धिमान होता. दशावतारातील कृष्ण अवतार देखील सर्वात बुद्धिमान, शक्तिशाली आणि हुशार दाखवले आहे. या होमोसेपियन मानवाने शेती आणि शिकार सोडून इतरही विचार करायला सुरुवात केली होती. गुहांमधली भिंतीवरची चित्र याच मानवाच्या काळातली. हा मानव विविध कला शिकला. श्रीकृष्ण देखील 64 कलांचा अधिपती होता. या मानवाने सुंदर दिसण्यासाठी विविध वनस्पती आणि प्राण्यांपासून बनलेली आभूषणे घालायला सुरुवात केली. हा मानव विचार करणारा होता. एका शस्त्रासोबत अनेक शस्त्रांचा वापर करून डोक्याने लढणारा होता. स्वतःच्या अस्तित्वासोबतच वर्चस्वासाठी देखील प्रयत्न करणारा होता. यालाच समांतर कृष्णाचं राजकारण आहे. खरं म्हणजे याच मानवाने विचारांच्या जोरावर तत्वज्ञान समजून घ्यायला सुरुवात केली. भगवद्गीता हा तत्वज्ञानाचा पुरावा आजही जगजाहीर आहे. याच मानवाने पृथ्वीवरील सर्वात मोठे शोध लावले. या मानवाने लावलेला सर्वात मोठा शोध आणि जगाला दिलेली देणगी म्हणजे चाक, ज्यावर जग आजही अवलंबून आहे. कृष्णाच्या तर्जनीतील सुदर्शन चक्र कदाचित यातच प्रतीक असेल. महाभारताच्या युद्धाच्या वेळी कृष्णाने उचललेलं चाक किंवा कर्णाच्या रथाचं जमिनीत गुंतलेलं चाक आपल्याला हेच सांगत असावं.
अजूनही मजेशीर अशी गोष्ट सांगतो. याच मानवाने मनोरंजनासाठी संगीत निर्मितीचा शोध लावला. कृष्णाच्या हातातील बासरी संगीत निर्मितीचं सर्वोत्तम उदाहरण आहे. हा मानव सुंदर दिसण्यासाठी विविध आभूषणे घालू लागला. कृष्णाच्या गळ्यातील वैजंती माला आणि डोक्यावरील मोरपीस याचंच तर प्रतीक असावं. कृष्णाचं राधेवरील प्रेम, अर्जुनावरील प्रेम, सुदामावरील प्रेम, उद्धवावरील प्रेम, द्रौपदीवरील प्रेम, कृष्णानं प्रत्येक नात्यातलं प्रेम करून दाखवलं. कदाचित याच काळात त्या मानवाच्या मनात प्रेमाविषयी भावना निर्माण झाली असेल. आता डार्विनच्या सिद्धांतानुसार मानवाच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा येतो म्हणजे होमोसेपियन सेपियन मानव म्हणजे आपण, आजचा मानव. आता इथे आजचा मानव म्हणजे केवळ आज जिवंत असलेला माणूस नाही, तर यापूर्वीही हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेला मानव आणि इथून पुढे हजारो वर्षांनंतर येणारा मानव म्हणजे आपण, आजचा माणूस. हा मानव अतिशय विकसित आहे, तंत्रज्ञानात प्रगत आहे. तरीही ह्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात हा मानव मुक्तीच्या आणि शांतीच्या मार्गाच्या शोधात आहे. त्याला मुक्तीचा मार्ग सापडत नाहीये. अशा या मानवास पूरक असलेल्या दशावतारातील 9वा अवतार म्हणजे बुद्ध असावा. आजचा मानव हा मुक्तीसाठी विविध मार्ग शोधत आहे. कोणी संसार त्यागातून तर कोणी संसार करून, कोणी शक्ती सामर्थ्यात तर कोणी सौंदर्यात, कोणी पुस्तकात तर कोणी पर्यटनात, कोणी पैशात तर कोणी नशेत. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी, मार्ग मात्र एकच, मुक्तीचा आणि शांतता. आज प्रत्येक जण हा बुद्धाच्या समीप आहे, बुद्धांचा वैचारिक वारसदार आहे, पण हे मान्य करायला कोणीच तयार होत नाही. आज आपल्या प्रत्येकाला वाटतं की हे सर्व सोडून द्यावं आणि कुठेतरी हिमालयात निघून जावं. मग यामध्ये घर, दार, अभ्यास, पैसा, नोकरी या सर्व गोष्टींचा त्याग करावा आणि मनाच्या शांतीसाठी कुठेतरी निघून जावं. ही भावना कदाचित यालाच तर समांतर नसेल ना. आता दशावतारातील पुढचा अवतार म्हणजे कल्की अवतार. खरं तर हा पुढचा मानव कसा असेल याबद्दल डार्विन पूर्णपणे सांगू शकत नाही, पण त्याने अंदाज वर्तवला आहे की हा माणूस आपल्या बुद्धीचा प्रचंड वापर करेल. आजचा माणूस आपण म्हणजे बुद्धीचा 9 ते 10% वापर करतो, पण हा माणूस आपल्या बुद्धीचा 100% वापर करेल. तो शारीरिक कष्ट अजिबात करणार नसेल, कारण त्याच्याकडे अफाट असं तंत्रज्ञान असेल. आजचं तंत्रज्ञान त्याच्यापुढे नगण्य असेल. तो या सर्व गोष्टींचा नाश करून एक नवीन युगाचा आरंभ करेल. तर दशावतारातील 10 अवतारांचा आणि डार्विनने मांडलेल्या मानवाच्या उत्क्रांतीचा अशा प्रकारे संबंध येतो. डार्विनने ज्या गोष्टी 1859 साली मांडल्या त्या गोष्टी आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपूर्वी माहीत होत्या. फरक फक्त एवढाच की त्यांची भाषा ही सांकेतिक होती. तर या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.